स्पर्धेमध्ये आम्हाला खेळायचं आणि लगेच या स्पर्धेमध्ये सुद्धा उपस्थित राहिलं आणि या संघाचं वैशिष्ट्य आहे नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करतो आणि फलंदाजी करत असताना एक चांगली फलंदाजी या संघाच्या माध्यमातून मी कालच्या दिवसामध्ये टीम खांडीपाडा आयोजित चषक मध्ये सुद्धा पाहिली आणि कालच्या दिवसामध्ये एकच दिवसामध्ये 2 पारितोषिकं पटकावणारा हा संघ दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. स्ट्राइक एंडला सुभाष आणि नॉन स्ट्राइक एंडला संदीप. तर गोलंदाजीसाठी सज्ज. पहिला चेंडू टाकला जाईल. वेगावर स्वार चेंडू टाकला जातो. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन हा चेंडू विसावतो. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी आपण करंजपाडा संघाचा हा गोलंदाज पाहतोय सूरज. सूरजाचा पुढचा चेंडू. बॅटीची कडा लागून चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये एका धाबेसाठी आणि लक्ष असू द्या बॅटीची जेव्हा कडा लागेल त्यावेळेस डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेल्यानंतर स्ट्राइक चेंज राहणार. पुढील नॉन स्ट्राइक एंडचा फलंदाज आता डावखुराचा फलंदाज प्रथम स्ट्राइक एंडला जाणार. सर्व प्रेक्षक वर्गांना खेळाडूंना एक सूचना देतो. प्रत्येक वर्षी धर्मवीर चषक पाहायला गेला तर थाटामाटामध्ये असतो आणि सर्वांसाठी एक लकी ड्रॉचं कुपन या ठिकाणी जी मराठी शाळा आहे त्याच्या समोर मैदानाच्या आतमध्ये आमचे राकेश आरज असतील आणि त्यांच्या संगतीला निम्मे असेल. इथे कुपनचं एक लकी ड्रॉचं कुपन ठेवलं फ्री ऑफ चार्ज. इथे कुपन आहे. आपण आपलं आधार कार्ड घेऊन जा आणि त्या ठिकाणी आपली नाव नोंदणी करा. आपलं कुपन घेऊन जा. आपला नंबर आपल्याजवळ ठेवा आणि फायनलच्या दिवसामध्ये ज्यावेळेस लकी ड्रॉ ओपन केले जातील त्यावेळेस आपला जो नंबर आहे तो नंबर या ठिकाणी जर निघाला तर आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून भाईंच्या माध्यमातून एक बाईक दिली जाईल. प्रत्येक वर्षी या स्पर्धेमध्ये एक लकी ड्रॉ ठेवला जातो. त्याच दृष्टिकोनाने या वर्षी सुद्धा. पुढचा चेंडू डावकर हाताचा फलंदाज. पहिला चेंडू स्पर्श करत असताना हा चेंडू अप्रतिम चेंडू टाकला. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. या गोलंदाजाचं वैशिष्ट्य या गोलंदाजाचं विश्लेषण सांगायचं गेलं तर करंजपाडा संघाचा हा एक अष्टपैलू खेळाडू आहे. या संघाने सुद्धा कालच्या दिवसामध्ये एक पारितोषिक फटकावलं 5व्या क्रमांकाचं पारितोषिक. पाहूया पुढचा चेंडू. रनवे मध्ये कुठेतरी अडथळा येतात. हा चेंडू मात्र टाकावा किंवा नाही टाकावा तर गोलंदाज थांबला. पुन्हा एकदा तीच रिदम मध्ये हा चेंडू टाकणार आहे. करंजपाडा म्हणलं गेलं तर कसारा विभागातील हा एक संघ आहे. तर एक संघ आपण पाहतो. दोन्ही संघ अनेक स्पर्धा एकमेकांसमोर फाईट केलेली आहे. पुढचा चेंडू. आता मात्र हा चेंडू सोडून दिला पण स्टँड वरून निघून गेला. थोडीशी उचली होती चेंडूला. जर नक्कीच खाली राहिला असता तर फर्निचर डिस्ट्रॉय केले असते पण हा चेंडू थोडासा उचली घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. शहापूरचं वर्ल्ड कप सातत्याने या स्पर्धेला म्हटलं जाते धर्मवीर चषक. स्वर्गीय धर्मवीर चषक आपण पाहतोय. कुठेतरी रनअप मध्ये चुका पाहायला भेटतात. शहापूर तालुका म्हटला तर ऐतिहासिक तालुका आणि या तालुक्यातली ही मोठी स्पर्धा सर्वात मोठी स्पर्धा म्हणजे धर्मवीर चषक. पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा क्रॉस द लाईन मारायचा होता पण हा चेंडू बॅटच्या फ्लो मध्ये आला नाही आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. पॉवर प्लेचं षटक आहे. हाणा मारीचं षटक म्हणून ओळखलं जात आहे पण हा गोलंदाज पॉवर प्ले स्पेशलिस्ट आहे. कुठलाही मोठा फटका मारून देत नाही आणि त्या दृष्टिकोनाने वारंवार चेंडू दॉट टाकतोय. पुढचा चेंडू स्ट्रेट ड्राइव्ह फटका सजवला पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. म्हणजे जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे या गोलंदाजाचं. ज्या प्रकारे आपण क्षेत्ररक्षण लावलं ना त्याच ठिकाणी फटका एक्झिक्यूट करण्यासाठी चेंडू टाकावा. त्या ठिकाणी चेंडू जाऊन द्यावा आणि मग 1 ते 2 धावा याच्यावरच लक्ष द्यावं. अशा क्रमाने पाहायला गेलं तर षटक क्रमांक पहिलं षटक कंप्लीट होतं. पॉवर प्लेचं पहिलं षटक कंप्लीट झालं. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा ज्या मात्र प्रगती बघता पाहायला गेलं तर 2च धावा आहेत. गोलंदाजीसाठी आपण पाहतो रुपेश जे मात्र दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज झाला. बघूया रुपेश कशा प्रकारे गोलंदाजी करेल. ज्यावेळेस करंजपाडा संघाचं विश्लेषण करायचं गेलं अंडर 22 चे सामने चालू झाले आणि त्या दृष्टिकोनाने या संघाने क्रिकेटमध्ये सुरुवात केली. सुरुवात अशी चालू झाली का त्या ठिकाणापासून आतापर्यंत थांबलेच नाहीयेत. कारण की अंडर 22 ला ज्यावेळेस आपण गल्ली क्रिकेट खेळत होतो गल्ली क्रिकेटमधून कुठेतरी आपल्याला संधी मिळाली. यंगस्टर खेळाडूंना संधीचं सोनं केलं या संघाने करंजपाडा संघाने. पाहूया पुन्हा एकदा दुसरं षटक आपण पाहायला गेलं तर गोलंदाज सज्ज झाला रुपेश. पहिला चेंडू रुपेशाचा
परफेक्ट युआर चेंडू होता, बॅटीची कडा लागली, चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातो. एका धावेसाठी फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला गेलं तर निलेश महाजन सर हरिओम संघासाठी अनेक वर्ष क्रिकेट त्यांनी केलं आणि तसेच पाहायला गेलं तर हेमंत सर हे नावाजलेले पंचांची भूमिका या स्पर्धेमध्ये पार पाडत असतात. तसेच करंजपाडा संघाचा स्पॉन्सर रमेशजी विशेष सर यांचं सुद्धा आगमन झालं, त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागतम सुस्वागतम. पुढचा चेंडू पाहूया. कुठेतरी पुन्हा एकदा रनवे मध्ये चुका होतात. ही स्पर्धा मोठी आहे, हे मैदान मोठं आहे. या स्पर्धेमध्ये खेळण्याचं प्रत्येकाचं एक स्वप्न असतं आणि ते स्वप्न आज या सर्व खेळाडूंचं पूर्ण होणार आहे. पुढचा चेंडू, हा चेंडू स्ट्रेट ड्राइव्ह फटका सजवला, फटका खूपच सुरेख आहे. हा चेंडू जातोय धर्मवीर चषकाचा चौकार. चौकार आणि संघाची धावसंख्या वाढली जाते, धावसंख्या पोहोचली जाईल प्रगती पथावर. आता धावा पाहायला मिळतील 7 धावा. हे 7 तुम्हारा हमारा 7 धावा ज्या मात्र पाहायला भेटतात. स्कोररच्या भूमिकेमध्ये पाहायला गेलं तर आधी एक याच मंडळाचा एक खेळाडू आहे आणि आज पहिल्या दिवसामध्ये त्याची उपस्थिती पाहायला मिळते. पुढचा चेंडू फुलटो चेंडू होता, लवर फुलटो चेंडू लेग साइडच्या दिशेने फटका तर खूपच सुरेख आहे. क्षेत्ररक्षक आहे, थोडासा फॉर्मलिंग पाहायला भेटला. बघता बघता एक धाव कंप्लीट आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होता. सर्व महिला वर्गांना विनंती करतो का आपण स्पर्धा चालवा, मैदानाच्या कॉर्नर वरून जायचं, मैदानाच्या मधून म्हणजे ग्राउंडच्या मधून जाऊ नका, ही विनंती आहे. तसेच सर्व विद्यार्थी जे मॅच पाहतात त्यांना सुद्धा विनंती आपण बाउंड्री लाईनच्या बाहेरून मॅचचा आनंद घ्यायचा. पुढचा चेंडू पाहूया. थोडासा हाफ ट्रॅकर होता, लेग साइडच्या दिशेने दिशा दिली, सर्कल मधला खेळाडू धावतो, चेंडू पर्यंत पोहोचला, चेंडू अडवला. फक्त आणि फक्त एकच धाव. एक एक धाव किती महत्वाची आहे या खेळाडूंना माहित आहे, या क्षेत्ररक्षकांना माहित आहे. जसे जसे आम्ही क्षेत्ररक्षण गोलंदाजाला साथ देऊ, गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी मात्र करणार आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि आता विश्लेषण करायचं गेलं तर षटक क्रमांक दुसरं चालवाय, चेंडू टाकून झाले 4 चेंडूचा खेळ झाला आणि धावसंख्या पहा, धावसंख्या लागली ती मात्र 10 धावा. मान्य श्री विजयभाई भगत यांची ही मोठी स्पर्धा आणि त्यांच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना विनंती आहे का आपण मैदानामध्ये यायचं नाहीये, नाही तर बॅग घेऊन डायरेक्ट स्कूलमध्ये सरांच्याकडे दिली जाईल. पुढचा चेंडू ऑफसाइड यॉर्कर होता, खोदून काढलाय, क्षेत्ररक्षक आहे, लाजवाब क्षेत्ररक्षक. चेंडू फेकू का नको, थांबला आणि मग चेंडू फेकला आणि बघता बघता इथे एक धाव कंप्लीट केली गेली. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाईल 1-1. 11 धावा ज्या मात्र प्रगती पथावर पाहिल्या. दोन्ही संघ पाहायला गेलं तर या दोन्ही संघाने आदिवासी स्पर्धेमध्ये गाजवलेले संघ, कारण की पारितोषिकांचा वर्षाव या स्पर्धाने केलेला आहे. एक संघ फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय. कालच्या दिवसामध्ये एकच दिवसात 2 पारितोषिक पटकावलेत, तर करंजपाडा संघ यांनी सुद्धा एक पारितोषिक पटकावलं. आता मात्र अप्रतिम चेंडू टाकला जातोय, निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी केली जाते मैदानाच्या आतमध्ये, कारण की हे मैदान पाहायला गेलं तर 3-4 मैदान आहे आणि या मैदानावर कुठेतरी मागे षटकार चौकार नाही म्हणून हा अशा प्रकारे चेंडू टाकले जातात. षटक क्रमांक दुसरं म्हणजेच 6 चेंडू 12 चेंडू टाकून झाले. 2 षटकाच्या अखेरीस धावा प्रगती पथावर पाहिला तर 11 धावा म्हणजे एक धाव कमी दिले. चेंडू 12 टाकलेत, धावा 11 गेल्यात. कुठेतरी संघर्ष करावा लागेल, कुठेतरी मनामध्ये एक जिद्द आणावी लागेल या करंजपाडा संघाला. संघर्ष 11 रातांगले संघाला मात्र कुठेतरी संघर्ष करावा लागेल. आता नावामध्ये संघर्ष आहे, तसाच संघर्ष मैदानामध्ये करावा लागेल, कारण की धावा 12 चेंडू टाकून झाले, 11 धावाच्या मात्र प्रगती पथावर लागल्यात. धावांचं डोंगर उभावर लागेल, कारण की या ठिकाणी ही स्पर्धा मोठ्या मेंगाल सरांचं आगमन होतं, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. राजेशजी मेंगाल सर यांचं हार्दिक हार्दिक स्वागतम सुस्वागतम. धर्मवीर चषक मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. तिसरे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीसाठी सज्ज झाला गोलंदाज आदेश. पाहूया कशा प्रकारे आदेश देतोय. पहिला चेंडू खूपच सुरेख उडवलाय, चेंडू मात्र लँड होतोय कुठे पाहूया, क्षेत्ररक्षक आहे. पहिल्या अटर मध्ये झेल मात्र धरतीला दान होतो, झेल छुटा, गेंदबाज का दिल तुटा.
बघता बघता या ठिकाणी झेल सोडल्यानंतर 2 धावांमध्ये कन्वर्ट केल्या. 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाते. धावसंख्या ना उसका ना मेरा अब हो गए टीम संघर्ष 11. रातनली संघाच्या 13 धावा. झेल सोडल्यानंतर पाहूया हा खेळाडू खूपच सुरेख आहे. भरपूर स्पर्धा आपल्या संघासाठी चांगला खेळलेला आहे. आज कशा प्रकारे कामगिरी करेल आणि हा चेंडू पाहायला गेला तर खूपच सुरेख चेंडू, बॉडी पासून खूपच दूरवर ठेवला चेंडू आणि हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतो. आतापर्यंत विश्लेषण करायचं गेलं तर नक्कीच अप्रतिम गोलंदाजी जी मैदानाच्या आतमध्ये राहिले केबी स्पोर्ट्स करंजपाडा संघाचे. करंजपाडा संघ कसारा विभागातील संघ आपण पाहतो. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या माध्यमातून आप ट्रायकर होता. स्ट्रेट ड्राईव्ह फाटका सजवला, क्षेत्ररक्षक आलाय, पुन्हा एकदा झेल मात्र धरतीला दान होतो. आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर झेल सुटल्यानंतर एक धाव कंप्लीट, दुसरी धावेची पूर्तता आणि दुसरी धाव कंप्लीट, तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये या ठिकाणी विकेट सॅक्रिफाईस केली जाते. नक्कीच मागील मॅच जी झाली टीम आवाळे संघाने मॅच जिंकली. तर मी आवाळे संघाचा जो खेळाडू तो मॅन ऑफ द मॅच होता त्याला मी बोलवतोय आणि नक्कीच आमचे चेतन दादा सांगतील मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच टीम केसरी स्पोर्ट्स आवाळे संघाचा भूषण ठरतोय मॅन ऑफ द मॅच. भूषणला मी विनंती करतो की आपण मुख्य मंचावर यायचं. पाहूया पुढचा चेंडू, हाफ ट्रॅकर होता बॅकवर्ड स्क्वेअर लिगच्या दिशेने हा चेंडू उडवलाय. पाहूया क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स, हा चेंडू जातो धर्मवीर चषकाचा चौकार. कुठेतरी संघर्ष करत होता. संघर्ष करत असताना हा बॅटीच्या फ्लो मध्ये चेंडू घेतला, परफेक्ट मिडल ऑफ द केला आणि चेंडूला बाउंड्री लगत फेकून दिला. धर्मवीर चषकातील हा चौकार पाहायला भेटतोय. 2 संघामध्ये आपण लढत पाहत आहोत. केबी स्पोर्ट्स करंजपाडा विपक्ष संघर्ष 11 रातनले संघ. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन, फाटका खूपच सुरेख आहे. क्षेत्ररक्षक येणार, चेंडू अडवतोय. पुन्हा एकदा पाहूया चेंडू फेकी अफलातून आहे. लाजवाब चेंडू फेकी पाहायला मिळाली आणि एकच धाव घेतली जाते. एका धावाने संघाची धावसंख्या पोहोचली गेली. प्रगती पथावर धावा लागल्या आता 20 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. नवीन फलंदाज मैदानामध्ये आता स्ट्राईक एंडला पाहतो आपण अनिल. या खेळाडूमध्ये सुद्धा क्षमता, ताकद, जिद्द आणि चिकाटी सातत्याने आपल्या संघासाठी चांगला क्रिकेट या खेळाडूचा राहिला. आज या स्पर्धेमध्ये पाहायला गेलं तर 12 संघ आदिवासी संघ खेळताना पाहायला दिसतील. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू होता, आकाशालगत चेंडूला उडवलाय. पाहूया दूरवरचा अंतर कापून क्षेत्ररक्षक धावतोय, पळतोय. चेंडू कुठे लँड होतो आणि लाजवाब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. भूषण यांना विनंती करतो आपण मुख्य मंचावर जाऊन थांबायचं. थोड्या वेळानंतर आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल. तत्पुरता बघता बघता या ठिकाणी 2 धावा रोखल्या आणि 2 धावा ठोकल्या. 2 धावाने संघाची धावसंख्या प्रगती पथावर धावा लागल्या 22 धावा. पर्व 25व पर्व 2025 मध्येच आपण पाहतोय धर्मवीर चषक. ₹25 महोत्सव वर्ष आपण पाहतो या धर्मवीर चषकाचा. सर्व खेळाडूंचं, व्हॉलंटियर्सचं, प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागतम या स्पर्धेमध्ये. सोमवार दिनांक 6/1/2000 रोजी या स्पर्धेला सुरुवात झाली. आजचा पहिला दिवस आहे. मोठी स्पर्धा, मोठे दिवस, जास्त दिवस ही स्पर्धा रंगणारी. आणि आता मात्र या ठिकाणी अप्रतिम चेंडू टाकला जातोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाजीसाठी 4थं षटक टाकण्यासाठी आपण पाहत आहोत रोहित याला आणि रोहित याचा पहिला चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. एक चांगला गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू मध्ये एक अग्रगण्य खेळाडू म्हणजे हा रोहित आहे. फलंदाजी असो, गोलंदाजी असो,
आपल्या संघासाठी अप्रतिम कामगिरी त्याची सातत्याने पाहिले. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू नक्कीच पाहायला गेला तर खूपच सुरेख चेंडू फलंदाजाने सोडून दिला होता, म्हणजे स्टँड वरून निघून जातो चेंडू. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. थोडासा फिंगर रोल केले होते, थोडासा चेंडूने वळण घेतला आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी आतापर्यंत 2 चेंडू टाकले, दोन्ही निर्धाव पाहायला मिळतात. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने चेंडू उडवला. क्षेत्ररक्षक येतोय, दूरवरचा अंतर कापून चेंडू परत एका हातामध्ये अडवण्याचा प्रयत्न केला होता, पण हा चेंडू थांबणार नाहीये. सटका लागला हाताला, चेंडू जातो बाउंड्रीला. 4 धावांसाठी चौकार येतोय. कुठेतरी बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आल्यानंतर या चेंडूवर, तिसऱ्या चेंडूवर मात्र चौकार ठोकला. कुठेतरी संघर्ष, संघाच्या नावामध्ये पहिलं नाव संघर्ष आणि त्याच दृष्टिकोनाने संघर्ष करता हा संघ मैदानाच्या आतमध्ये. 4 ने वाढ होते, धावसंख्या पोहोचली जाईल प्रगतीपथावर. 26 धावा. पुढचा चेंडू पाहूया. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. जब तू मार सकता तो हम भी अच्छी गेंद डाल सकते. सर्वांना विनंत्या, सर्वप्रथम या ठिकाणी खेळाडूंना विनंत्या, आपण आपला आधार कार्ड आणलं असेल तर लगेच आमच्या मराठी शाळेच्या समोर मैदानाच्या आतमध्ये राकेश दादा त्यांच्याकडे लकी ड्रॉचं कुपन आहे, ते कुपन तुम्ही काढायचं. कुंभाची वाडी संघ आणि धामणी संघ दोन्ही संघांना विनंती आहे का आपण सुद्धा मुख्य मंचावर येऊन आपण आलात ही नोंद करून घ्यायची. एकच धाव घेतली गेली. धाव संख्या 27 मात्र प्रगती पथावर लागल्या. 27 धावा. षटक क्रमांक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. चौथं षटक. चौथ्या षटकाचा स्पेल पाहायला गेला तर गोलंदाज रोहित अप्रतिम गोलंदाजी करतो. त्याच्या स्पेल मध्ये 3 चेंडू दॉट आले आणि 5 धावा त्याने दिला, म्हणजे या षटका दिला तर शेवटचा चेंडू असेल. पाहूया शेवटचा चेंडू कशा प्रकारे टाकला जाईल, कशा प्रकारे खेळला जाईल. हा चेंडू उडवलाय. ओहो, गेना उसके लॉट में उसने भेज दिया, इस खाड़े के मैदान के पार्किंग लॉट में. षटकार लगा तो 6. धर्मवीर चषकाचा हा षटकार पाहायला भेटला. या खेळाडूला लेट आला, पण थेट फलंदाजी त्याच्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. या षटकाराने संघाची धावसंख्या कुठेतरी बॅक फुटवर होती. 6 धावांनी संघाची धावसंख्या फ्रंट फुटवर आली. धावसंख्या पाहायला गेले प्रगतीपथावर धावा 33 लागल्या आणि 34 धावांची गरज आहे. दोन्ही संघांना विनंती करतो, प्रेक्षक राजाला विनंती आहे, आपण ही स्पर्धा एन्जॉय करता, तुमच्यासाठी लकी ड्रॉ सुद्धा आहे. आपण जो चेंडू मारलाय तो लगेच द्यायचा आहे. धन्यवाद दादा चेंडू फेकल्याबद्दल. मॅन ऑफ द मॅच मागील मॅचचा आवडले संघाचा भूषण या ठिकाणी उपस्थित आहे. त्याला विनंती करतो आपण मुख्य मंचावर द्यायचे आणि या ठिकाणी भूषण याला दिला जाईल मॅन ऑफ द मॅचचा किताब. मॅन ऑफ द मॅच दिली जाते या ठिकाणी. नक्कीच मान्य श्री विजयजी भगत साहेब असतील आणि तसेच मेंगाल साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब जो खेळाडू हवाले संघाचा भूषण एक अष्टपैलू खेळाडूच्या यादीमधला हे नाव आणि त्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला गेला. तर मी विनंती करतो यापुढील मॅच असेल टीम धामणी विपक्ष कुंभाची वाडी. चला दोन्ही संघ आपल्याला विनंती आहे का आपण तयार राहायचं. मुख्य मंचावर आपल्या दोन्ही संघांच्या कर्णधाराने आपला स्क्वॉड घेऊन तयार राहायचं. कुंभाची वाडी संघाचा कर्णधार उपस्थित आहे शिवबा स्पोर्ट्स धामणी संघ. विनंती आहे आपण यायचं. पहिले 4 षटकामध्ये धावसंख्या पाहायला गेली ना प्रगती पथावर धावा च्या मात्र लागल्या गेल्या. टीम रतनदे संघाने धावा केल्या 4 षटकाच्या अखेरीस 33 धावा आणि 34 धावांचं आव्हान ठेवलं. पाहायला गेलं तर टीम करंजपाडा संघासमोर चला 2 फलंदाज मैदानामध्ये लगेच एंटर करायचं आणि त्यानंतर कुंभाची वाडी संघाचा कर्णधार उपस्थित आहे. धामणी टीम जर आपला कोणी प्रतिनिधी आला असेल तर आपण सुद्धा उपस्थित राहायचं.
टीम धामणी, विनंत्या वारंवार तुम्हाला पुकार केलं जाते का आपण जर या ठिकाणी आपला कोणी एखादा प्रतिनिधी आला असेल तर नक्की आयोजकांशी संपर्क साधायचे. 34 आव्हान जे पूर्ण पार पाडण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज आपण पाहतो. ज्याने शेवटचं षटक हादरलं तो गोलंदाज रोहित आणि त्याच्या संगतीला फलंदाज हारी. रोहित आणि हारी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सातत्याने ही जोडी या करंजपाडा संघाचे अनेक स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन असतो या दोन खेळाडूंचा. पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाजीसाठी सज्ज झाला. पॉवर प्लेचं पहिले षटक टाकण्यासाठी अनिल. चोवीस चेंडू पाहायला गेला प्रगती पथावर 34 धावांचं आव्हान आहे. पॉवर प्लेचं पहिले षटक टाकण्यासाठी आपण पाहतो गोलंदाजीसाठी सज्ज झाला गोलंदाज. संघर्ष रातनले संघाचा गोलंदाज आपण पाहत आहोत. अनिल पाहतोय तोच अनिल, त्याने शेवटच्या चेंडूवर एक षटकार घेतला. पाहूया पहिला चेंडू खूपच सुरेख चेंडू, फटका खूपच सुरेख आहे. पहिल्या टप्प्यामध्ये चेंडू जातोय भगव्या पट्टीला सलामी देणारा हा येतोय करंजपाडा संघाच्या फलंदाजाचा. 4 लगातो 4 चौकार. म्हणजे पहिल्या चेंडूवर चौकार ठोकतोय, काय फलंदाजी करतोय. 34 करायचे त्या दृष्टिकोनाने पहिल्या चेंडूवर चौकार आला. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू सुलभ हरकतीचा चेंडू होता, बॅटच्या फ्लो मध्ये घेतला. चौकारानंतर आता हा चेंडू फेकून देतोय भगव्या पट्टीच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. खूपच सुरेख फलंदाजी. मूर्ती लहान कीर्तिमान खेळाडू, क्षमता ताकद जिद्द आणि चिकाटी या खेळाडूंमध्ये ठासून भरलेली आहे. आज या धर्मवीर चषकामध्ये शहापूर तालुक्याचा वर्ल्ड कप आणि या वर्ल्ड कपामध्ये आज मला सिद्ध करून दाखवायचं का मी करंजपाडा गावाचा एक हुकमी एक्का आहे, एक चांगला फलंदाज आहे. कारण की एक चौकार आणि एक षटकार त्याने मारलाय 2 चेंडू स्पेस करत असताना. पुढचा चेंडू पाहूया. पुन्हा एकदा ऑफ साइडच्या दिशेने दिशा दिले चेंडूला क्षेत्ररक्षक साजबाज और ताज 3 जण दौडते हुए 3 जण धावत आहेत. तत्पुरता चेंडू अडवला गेला आणि मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातात. त्रिमूर्ती संगम पाहिला. त्रिमूर्ती संगम मध्ये धावता धावता नक्कीच या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या खेळाडूने. पुढचा चेंडू पाहूया. पुन्हा एकदा आकाशालगत मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय आणि त्या ठिकाणी पहिला गडी बाद होतोय. करंजपाडा संघाला लागलेला हा पहिला धक्का. पहिला गडी बाद झाला. टीम करंजपाडा संघाला लागलेला हा धक्का पहिला. त्याच्या बाटीतून एक षटकार एक चौकार आला होता. तो खेळाडू मात्र आता बाद होतोय. मी विनंती करतो शिवबा स्पोर्ट्स धामणी संघ, शिवबा स्पोर्ट्स धामणी संघ आपण लवकरात लवकर यायचं. कुंभाच्या वाडी संघाचा कर्णधार उपस्थित आहे. पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवी. पाहूया
स्लोवर गतीचा चेंडू स्विंग अँड मिस, टप्पा पडला, चेंडूने मात्र वळण घेतलं, गरकन फिरवला फलंदाजाला, चांगला लेंथ चांगला टप्पा पाहायला भेटतो. जणू माझ्यावर एक षटकार चौकार जरी आला ना तरी माझ्यामध्ये क्षमता आहे, मला चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करण्यामध्ये मी माहीर आहे आणि ते मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतं. चांगला चेंडू मात्र आदळला, पुढचा चेंडू पुन्हा एकदा लोवर फुलटो चेंडू होता, बॅटच्या फ्लो मध्ये घेता आला नाही आणि हा चेंडू निर्धाव पाहायला भेटतो. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाहायला गेलं प्रगती पथावर धावा सर कंप्लीट झाल्यावर धावा पाहायला गेलं प्रगती पथावर धावा 12 धावा लागल्यात पहिल्या षटकाच्या अखेरीस. विश्लेषण करायचं गेलं तर अप्रतिम गोलंदाजी केली, पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार, त्यानंतर चेंडूवर 2 धावा, त्यानंतर विकेट आणि लगातारचे 2 हे डॉट आलेत. मी विनंती करतो आज जे संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत त्या संघाने 5 मिनिटं पहिलेच आपली उपस्थिती राखा, कारण की या स्पर्धेचं विश्लेषण असा, जो संघ या स्पर्धेमध्ये खेळतो त्याला सर्वप्रथम ड्रेस कोड दिला जातो, म्हणजेच शर्ट आपण घ्यायचे, टी शर्ट घेऊन आपला मात्र संघ आपला स्क्वॉड तयार ठेवायचा आणि लगेच मैदानामध्ये ज्यावेळेस मॅच लागते आपण 5 मिनिटं पहिले येऊन आपली सुद्धा टीम मीटिंग काय असेल ते करायची असते. दुसरं षटक टाकण्यासाठी आपण गोलंदाजीसाठी सज्ज झालाय गोलंदाज गणेश. पाहूया हारीसाठी हा पहिला चेंडू गणेशाचा, ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला दिशा दिल्या, फ्लो ओपन केला, क्षेत्ररक्षक होता, खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं, कमबॅक सुरेख आहे. एक धाव घेतली गेली, एकाच धावावर थांबवलंय, एका धावाने संघाची धावसंख्या पोहोचली जाईल प्रगती पथावर धावा. आता 13 धावा ज्या प्रगती पथावर लागल्या, 34 करत असताना 13 धावा प्रगती पथावर पाहतो. षटक क्रमांक दुसरं जे मात्र पाहतो आपण, लक्ष असू द्या प्रेक्षक राजांना सुद्धा विनंती आहे, खेळाडूंना सुद्धा विनंती, आपण आला ती स्पर्धा एन्जॉय करण्यासाठी. मागील वर्षासारखी या वर्षी सुद्धा एक बाईक लकी ड्रॉ ठेवली आहे आणि लकी ड्रॉचं कुपन मराठी शाळेच्या समोर आहे, तर आपलं आधार कार्ड घेऊन तिथे जायचं, आपली नाव नोंदणी करायचं आणि लकी ड्रॉ आपल्याकडे कुपन ठेवून द्यायचे. हा फटका फसला, खेळाडू गालामध्ये असला कारण की धक्का बसला, विकेटचं पतन, दुसरा गडी बाद. नक्कीच एक मोठे व्यक्तिमत्व, नक्कीच पाहायला गेलं तर राजेजी वलवी साहेब यांचं या धर्मवीर चषकमध्ये पहिल्या दिवसामध्ये हार्दिक स्वागत होत आहे. दादांना विनंती करतो आपण आलात या स्पर्धेचा आनंद घ्यायचा, स्टेजवर आसन असवायचं, आपलं हार्दिक हार्दिक स्वागतम सुस्वागतम. राजेजी वलवी साहेब एक चांगले क्रिकेटर, एक चांगले व्यक्तिमत्व. पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शंकर पाहायला मिळतो. पाहूया पुढचा चेंडू नवीन फलंदाजासाठी, पुढे स्टेप आउट केला, डान्सिंग ग्राउंड फटका, बॉल बॅक ड्राइव्ह फटका होता, स्वतःच्या फॉलोथर मध्ये अडवण्याचा प्रयत्न केलं आणि त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली जाते. एक फॉलोथर मध्ये चेंडू अडवणे म्हणजे सोपी गोष्ट नाही. धाव संख्या 14 च्या मात्र प्रगती पथावर लागल्या. समीकरण असेल 15 चेंडू 20 धावांची गरज आहे. 15 चेंडू 20 धावा हे मात्र करंजपाडा संघाला कराव्या लागतील, तर 15 चेंडू 20 धावा संघर्ष 11 रातांमध्ये संघाच्या गोलंदाजांना रोखाव्या लागतील, तरच या स्पर्धेमध्ये पुढच्या राऊंड मध्ये जाल. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू पाहायला गेलं तर नक्कीच थोडासा दूर ठेवला, पण अप्रतिम चेंडू आहे, निर्धाव चेंडू पाहायला मिळाला, निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये, नक्कीच गोलंदाजाने आमचं कार मंत्र ऐकलं असेल. रिव्ह्यू साठी सुद्धा टाइम असतो मित्रा, आणि जो टाइम असतो त्या टाइमच्या आतमध्ये तुम्ही रिव्ह्यू घ्यायचा असतो. नक्कीच पाहूया पुढचा चेंडू, पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने दिशा दिली चेंडूला, चेंडू आउटफील्ड खूपच फास्ट असल्यामुळे चेंडू बाउंड्री लगत जातोय आणि हा चेंडू येतोय धर्मवीर चषकाचा 4-4 चौकार.
टीम धामणी संघ सातत्याने आपल्याला कॉल केले जात आहे, अनाउन्समेंट केली जाते, विनंती आहे आपण लवकर येण्याची कृपा करा. त्यानंतर विनंती असेल आई गावदेवी शेकटपाडा संघ तसेच आई गावदेवी दहीगाव संघ आपण सुद्धा तयार राहायचे. जय महाराष्ट्र पिवळी संघ, अक्षय 11 खातिवली संघ, आपण सर्वांनी लक्ष असू द्या. या स्पर्धेमध्ये आपण खेळणार आहेत तर आपण उपस्थित राहणे कर्तव्य आहे. दुसऱ्या षटकातील आता शेवटचा चेंडू टाकला जाईल. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये रोखून ठेवलाय या गोलंदाजाने. जणू का आज या मैदानावर आम्हाला चांगली गोलंदाजी करायची. धावा जरी कमी केल्यात तरी पण लो स्कोरिंग मॅचेस हाय स्कोरिंग करण्यामध्ये आमच्यामध्ये ताकद आहे, जिद्द आहे, चिकाट आहे आणि क्षमता आहे आमच्या गोलंदाजांमध्ये. आणि ते गोलंदाज अप्रतिम कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करत आहेत. पाहूया दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू कशा प्रकारे टाकला जाईल. हा चेंडू नक्कीच थोडासा शफल झाला. हा चेंडू लेग साइडच्या दिशेने खेळला गेलाय. अप्रतिम फटका आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक येणार बाउंड्री लगतचा बघता बघता एक आणि दुसरी मध्ये कन्वर्ट केल्या. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांच्या अखेरीस धावसंख्या प्रगतीपथावर पाहिला तर धावसंख्या होत्या 20 धावा. 12 चेंडू टाकून झाले, धावा 20 झाल्यात. आता समीकरण असेल उर्वरित 12 चेंडू आणि करायचे धावा 14 धावा. 12 चेंडू 14 ची गरज आहे. तर तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजीसाठी आपण गोलंदाज पाहत आहोत. गोलंदाज कोण येतो मैदानामध्ये पाहायला मिळेल. नवीन आलेल्या प्रेक्षक वर्गांना सांगू इच्छितो का आपण पाहत आहोत ही धर्मवीर स्पर्धा हरिओम मित्रमंडळ आयोजित 25व्या वर्षामध्ये ही स्पर्धा आपण पाहतो. नवीन वर्षामध्ये आणि नवीन वर्षामध्ये थाटामाटामध्ये ही स्पर्धा 2 संघ आपण पाहतो. केबी स्पोर्ट्स करंजपाडा विपक्ष, संघर्ष 11 रातांगले संघ पाहतो आपण. या 2 संघामध्ये ही लढत पाहतो. पहिली मॅच झाली. पहिली मॅच केसरी स्पोर्ट्स आवळे संघाने जिंकली. दुसरी मॅच आपण पाहायला गेलं तर खांडीपाडा संघ अनुपस्थित राहिल्याबद्दल जय बजरंग सावरोली संघाला विजय दिला गेला. आणि तिसरी मॅच तुम्हा प्रेक्षक वर्गांच्या समोर भेटीसाठी आली धर्मवीर चषक मध्ये. प्रथम फलंदाजी करत असताना करंजपाडा संघाने 4 षटकामध्ये धावा लावल्या गेल्या 33 धावा आणि 34 धावांचं आव्हान करंजपाडा संघासमोर ठेवलेले आहे ते मात्र रातंदले संघाने. पाहूया तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजाला पहिला चेंडू परफेक्ट यॉर्कर चेंडू बॅटीची काढायला लागली. यष्टी रक्षकाने टिपलं झेल आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होता. फेल विकेटचं बदन. पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल रुपेश. चला थोडं स्पीडअप करा विनंती असेल. पुढील फलंदाज रुपेश मैदानाच्या आतमध्ये येतोय. पहिल्या चेंडूवर यश मिळालंय गोलंदाजाला. खूपच सुरेख गोलंदाजी करतो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज. दाबात डिफेन्स करायचे आणि त्या दृष्टिकोनाने गोलंदाजी टाकण्यासाठी आला. सुरेश पाहतोय डाव करत फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणि गोलंदाजी पहिल्या चेंडूवर यश मिळाल्यानंतर पुढचा चेंडू कुठेतरी चांगला टाकण्याचा प्रयत्न असेल. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे टाकला जाईल. आणि हा चेंडू पाहायला गेला तर नक्कीच पंच आमच्याकडे वळताना थोडासा ऑफ स्टंपच्या खूपच दूरवर राहिला आणि चेंडू वाईड घोषित केला सरांच्या माध्यमातून. हेमंत सर एक अनुभवी पंच, भरपूर वर्ष क्रिकेटमध्ये घालवला आणि त्यानंतर आता पंचाची भूमिका अप्रतिम पार पाडतात. पहिला चेंडू विकेट आल्यानंतर दुसरा चेंडू वाईड पाहायला भेटतो. आता मात्र पुढचा चेंडू पाहूया. ट्रॅकर होता हलकासा कट केला आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता त्याने अडवला बॉल. बघता बघता एक धाव कंप्लीट केली जाते. थेंबे थेंबे तलेसाचे त्याच प्रकारे एक एक दुहेरी धावा करून संघाची धावसंख्या विजयापर्यंत नेण्याचं काम जेव्हा करंजपाडा संघाच्या या फलंदाजांचं चालू आहे. धावसंख्या प्रगतीपथावर लागली गेली 22 धावा. आता उर्वरित चेंडू असतील
4 चेंडू आणि धावा करायचे आहेत. अजून एक षटक आहे म्हणजेच 10 चेंडू आणि धावा करायचे 12. 10 चेंडू 12 ची गरज आहे. दहा चेंडू 12 ची गरज आहे. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पाहूया पुढचा चेंडू. हारी जब तक मैदान में तब तक मॅच है. हारी एक नाबादलेला खेळाडू आहे आणि हारी याच्या बॅटीतून ऑफसाईडच्या दिशेने फटका आणि या ठिकाणी फटका फसला होता. खेळाडूकडून झालेली चुकी परिणाम. झेल छुटा गेंदबाज का दिल तुटा आणि हा चेंडू जातोय चौकार. धर्मवीर चषकाचा हा चौकार पाहायला भेटतोय. चौकार आणि संघाची धावसंख्या 4 ने वाढली. धावसंख्या आता विजयाकडे नेण्याचं काम करते. धावसंख्या होते ती 26 धावा ज्या मात्र पाहायला मिळतात. सर्व संघांना विनंत्या. आपण आदिवासी गटामध्ये स्पर्धा केलेत असता आदिवासी गटाचे नियम आपल्याला माहित आहेत. जर स्पर्धेमध्ये लेट आल्या त्यानंतर बॉलांची पॅनल्टी असते पण आमचा भाई इथे देतील तीच पॅनल्टी ग्राह्य केली जाईल. आता मात्र हलकासा कट केला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे पण एक एक धाव किती महत्वाच्या या खेळाडूंना माहित आहे. चेंडू बॅटीला लागला रे लागला का मला धावायचं, मला पळायचं, मला धाव कंप्लीट करायचं आणि एक धाव एका धावाने पुन्हा एकदा धावसंख्या 27 अंकेवर पोहोचते. समीकरण प्रत्येक चेंडूवर बदलणार. आता समीकरण असेल उर्वरित 9 चेंडू आणि करायचे धावा 8 चेंडू आणि 7 धावा. 8-7 असं समीकरण आहे. पुढचा चेंडू पाहूया. पुन्हा एकदा हलकासा कट करायचा होता पण त्या ठिकाणी खालवर टप्प्याचा चेंडू राहिला. इष्टरक्षकाच्या हातामध्ये विसावला. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. आज या ठिकाणी या स्पर्धेला सुरुवात झाली 2025 मध्ये. आजचा पहिला दिवस हरिओम मित्र मंडळ आयोजित धर्मवीर चषक पर्व पाहायला गेलं तर 25व्या पर्वामध्ये ही स्पर्धा थाटामाटामध्ये सजवली गेली. भगव्या गुलाबी पट्टीने सजवलेली ही स्पर्धा आज स्वप्न सातत्याने भाईंचं स्वप्न असतं प्रत्येक वर्षी स्पर्धा ही सजवायची. प्रत्येक वर्षी वेगळं वेगळं या ठिकाणी आगलं वेगळं नियोजन असतंय आणि प्रत्येक वर्षी या ठिकाणी जी स्पर्धा पाहण्यासाठी येतात प्रेक्षक राजा त्यांच्यासाठी सुद्धा सुवर्ण संधी असते. या वर्षी सुद्धा एक बाईक जी बाईकच्या माध्यमातून ठेवलेली आहे म्हणजे तुम्ही या स्पर्धा एन्जॉय करा. लकी ड्रॉचं कुपन ओपन करा आणि आपली फायनलच्या दिवसामध्ये जर चिठ्ठी निघाली तर लकी ड्रॉ मध्ये आपलं नाव आलं तर ती बाईक आपल्या नावावर आहे. मागील वर्ष गणेश होता नडगाव गावचा. त्याने मात्र चिठ्ठी ओपन झाल्यानंतर त्याचं नाव आलं. धावत पळत आला भाई माझी चिठ्ठी आहे आणि ती बाईक त्याच्या नावावर दिली. या ठिकाणी चिठ्ठ्या लाईव्ह स्वरूपात पाडल्या जातात. सर्व तुमच्या समोरच असतात. चिठ्ठी एक उचलली जाते त्या ठिकाणी जर आपण उपस्थित असला काउंट केले जाते. अनुपस्थित असला तर ती दुसरी चिठ्ठी काढली जाते. धामणी संघाचं करूया आपण हार्दिक स्वागत. धामणी संघाचा कर्णधार उपस्थित झालाय गणेश त्याचं हार्दिक स्वागत आहे. चौथं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज येतोय. आता समीकरण असेल उर्वरित चेंडू टाकायचे 6 आणि 6 चेंडू मध्ये करायचे धावा 7-6-7 हे समीकरण आहे. 6 चेंडू 7 धावांची गरज आहे. पाहूया हरीश. हारी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी लढतो. सलामीचा फलंदाज कसा असावा तर हारी सारखा असावा. पाहूया पहिला चेंडू मायला गेला तर अप्रतिम चेंडू मॅग्निफिशियंट चेंडू टप्पा पडला. इष्टरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसरला. निर्धाव चेंडू. थोडासा फिंगर रोल केला होता. लेग कट चेंडू होता. टप्पा पडला आणि चेंडू इष्टरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. निर्धाव चेंडू. समीकरण पहा 5 चेंडू 7 ची गरज 5-7. पाहूया हा चेंडू पुन्हा एकदा पंच केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे. ओहो लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. शेवटच्या मोमेंटला चेंडू असं वाटलं होतं जणू काय खालवर निघून जाईल पण क्षेत्ररक्षक झुकला वाकला आणि चेंडू अडवला. 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावाने पुन्हा एकदा समीकरण बदलणार. आता चेंडू टाकायचे 4 आणि धावा करायचे 5-4-5. पाहूया शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार ही मॅच कारण की आदिवासी संघ आहेत. हे संघ जब तक तोडूगा नाही तब तक छोडूगा नाही असं संघ आहेत. जोपर्यंत जिंकणार नाही तोपर्यंत मॅच सोडणार नाही.
असे मनामध्ये धाडस घेऊन आपल्या गावाच्या नावासाठी खेळण्यासाठी दुसऱ्या गावामध्ये जातात आणि आपल्या गावाचा विजय करून येतात. पाहूया. चार चेंडू 5ची गरज आहे. पुढे उशेपल केलाय, बॉलर बॅक टाईप फटका सजवलाय, सेफ झोनचा फटका आणि हा चेंडू जातोय धर्मवीर चषकाचा. 4-4 चौकार. मी म्हटलं होतं ना, या हारीमध्ये क्षमता आहे, ताकद आहे आणि त्याला पूर्ण मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत नेण्यामध्ये तो माहीर आहे आणि मॅच जिंकू देण्यामध्ये सुद्धा माहीर आहे. आता समीकरण असेल, उर्वरित चेंडू असतील, ह्या 3 आणि धावा करायचे 1 धाव. 3 चेंडू 1 धाव. समीकरण होतं काय, समीकरण झालं काय, समीकरण पाहायला मिळतं काय. एक चौकाराने पूर्ण मॅच बदलली. पाहूया. आता मात्र हा चेंडू थोडा हुक केलाय, चेंडू डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी आणि अशा प्रकारे दुसऱ्या सामन्यामध्ये विजय करतो संघ आहे टीम के स्पोर्ट्स वारलीपाडा संघ. करंजपाडा संघ विजय होतो या स्पर्धेमध्ये. जिंकलेल्या संघाचं हार्दिक हार्दिक स्वागत, हारलेल्या संघाचं कौतुक. दोन्ही संघाला विनंती करतो, हँडशेक करा आणि मगच मैदान सोडा. नो डाउट